तर शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्याची या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव आहे गोपीनाथ शिवराम पवार. राहतो मी दहागाव मध्ये. बर सध्या शेतीतच राहतो. बर आणि आमचं समजा येतच आहे घर फिर वगैरे, हम्म. स्वतःची शेती असल्यामुळे. हो ना. तर शेतकरी मित्रांनो, यांचा इथं दुग्ध व्यवसाय, इथं गोठा आणि इकडचं राहण्यासाठी घर आहे. तर संपूर्ण आपण दुग्ध व्यवसायाविषयी यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर आपल्याला जमीन क्षेत्र किती आहे? 7 एकर आहे. 7 एकर. बरं. तर आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? सर आमचा समजा हेच गेलं, समजा बाबापासूनच करते. म्हणजे पारंपरिक काय आहे. तर तुम्ही ज्यावेळेस दुग्ध व्यवसायात आले त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी होत्या? आपल्याकडे आहे सर आता 5 म्हशी. तिकडे बाकीचे 2 तिकडे आहे. बर. तर आपल्यापाशी कंपल्सरी 5 म्हशी राखले. 5 म्हशी राहतात. बर. तर आता हे विकत आणलेली का घरची आहे? बरं, हे तिन्ही बी घरचेच होता. हे तिन्ही घरच्याच होता. बर. पारंपरिक म्हणले की तुम्ही समजा घरच्याच वगारीपासून वाढवण्यावर भर देता. आता हे वगार आहे, हे पाहतोच आम्ही. हो ना. तर जे खात्रीची लायक वाटले ते तुम्ही घरी ठेवून घेता. हो. तर आता हिचे किती इथं झाले तुमच्या इथं? इथं ही 4था इथे आता गाभण आहे ती. तर किती लिटर दूध देते बरं? हे 5-5 देते सर. 5-5. हा. आणि ही दुसरी? हे बी 5-5 देते. हे पहिला रो आहे, ते 3-3 देते समजा. ती पहिला रो आहे का? हो. तर मग आता हे दूध डेअरीला देता का? डेअरीला देते. डेअरीला. बरं. एखादे काय हप्ता येते आपल्याला? आपल्या जिल्हा हप्ता येते, आता का पार्ट्या आहे आता, तरी सरासरी 10-12 हजार रुपये हप्ता येते पहिला, आहे की नाही? आणि याला ढेप वगैरे? ढेप किती किती ठेवता? आम्ही 2-2 किलो ठेवतो. 2-2 किलो. बर. आणि चाऱ्यामध्ये आपल्याकडे काय काय आहे बरं? सध्या गजरा आहे, नेपियर आणि कडोळ. इकडे हे गजरा आहे का? इकडे गजरा नाही, तिकडे बाजूला आहे. बर. तिकडे. तर हे असे पेंडके आणून पुन्हा आता कापून ठेवताय? तर शेतकरी मित्रांनो, आता थोडाच पाऊस पडलेला होता आणि संध्याकाळचं याचं नियोजन राहते. तर सकाळपासून नियोजन कसं करताय जनावर? सकाळी सर कुठं ठेवायचं पहिले, नंतर थोडस हिरवा चारा आणि बस. आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काहीच नाही, मग 4 वाजता टाकायचं. 4 वाजता, आहे की नाही? बर. आणि याच्यामध्ये सुक्का चारा आपलं कुटार वगैरे आहे? हो, कुटार आहे ना. कुटार आहे, कडबा आहे मध्ये, आहे की नाही? बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं झोपडं आहे आणि हे इकडे यांचं घर पण आहे. तर बघू शकता. आपल्या शेळ्या पण आहेत का? हो, शेळ्या बी आता. तर मला सांगा, आता एकंदरीत हे शेड कधी बांधलं बरं? लय जुनं आहे सर. तरी याला व्हायला 20 वर्ष व्हायला सर. 20 वर्ष. काय खर्च आला असेल त्या टायमाला? जुने पत्र होते. आता हे शेळी आपल्याकडे पहिलीपासून राहते का घेतली? आता घेतलेली आहे, 1 वर्ष झालं समजा. बर. हिचे किती 1-2 इथं झाली का आपल्या इथं? हो, हे 3 झाले, 2 झाले समजा. 2 आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम जुनं शेड आहे, मात्र मस्त टिकाऊ आहे की नाही? चांगल्या प्रकारे कमी खर्चात. संध्याकाळी इकडे बांधता ना? हो. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांची मेहनत पण मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. आता हे चारा आणलेला आहे यांनी, आणि हे चारा कट्टीच्या सहाय्याने तोडतात आणि मग जनावरांना टाकतात, आहे की नाही? हो. बर. तर वल्ला चारा सकाळी दूध काढल्यानंतर सुका देता का? हा, सुका. बर. आणि पाण्याची सोय कायची आहे बरं आपल्या? पाणी विहीर आहे ना आपल्याला. विहीर आहे ना? बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कसं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मस्त. तर चांगल्या. तर मला सांगा, तुम्ही पारंपरिक दुग्ध व्यवसाय करता, तर दुग्ध व्यवसाय परवडते का? पुरते ना सर. बर. म्हणजे काही अडचणी दुग्ध व्यवसायात? हो, थोडाफार तर अडचणी येणारच आहे, पण माझ्या मनानं पुरते, आहे की नाही? स्वतःची जर शेती असली तर पुरते. शेती जोड व्यवसाय, आहे की नाही? आणि बाकीचे काम करत यांना का 2 घंटे लागते सर. बर. 2 घंटे संध्याकाळ, 2 घंटे सकाळ, आणि बाकीचा दिवस आपल्या कामात. बर.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी यांचा अनुभव आपल्या समोर शेअर केलेला आहे. तर नक्की व्हिडिओ मध्ये कसा वाटला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.